पोर्शे अपघात प्रकरणी आरोपीच्या सुटकेविरोधात पुणे पोलीस सुप्रीम कोर्टात जाणार। पुणे पोलिसांना राज्य सरकारकडून बाजू मांडण्यासाठी परवानगी। आंतरराष्ट्रीय दर्जाचा बहुचर्चित असा पाणबुडी प्रकल्प वेंगुर्ले बंदर परिसरातच होणार। अर्थसंकल्पात 66 कोटींच्या भरीव निधीची तरतूद। यवतमाळ नागपूर महामार्गावरच्या चापर्डा गावाजवळ भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू। वाशिम जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस, खरीप पिकांना जीवदान। दडी मारलेल्या पावसाचं वर्ध्यात पुन्हा एकदा आगमन, दुबार पेरणीचं संकट टळलं, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। वेल्हाळ तलावाचा जलसाठा 60%वर, तलाव पुन्हा भरल्यानं ग्रामस्थ आनंदले। धाराशिवमध्ये दडी मारलेल्या पावसाचं कमबॅक, बरसलेल्या सरींमुळे पुन्हा एकदा पेरणी केलेल्या पिकांना मिळणार जीवदान। जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानंतरही जिल्ह्यातले प्रकल्प मात्र कोरडे, धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। वर्ध्यात नाल्याच्या कामासाठी केलेल्या खोदकामाचा चिखल, बैलगाडी चिखलात रुतली, बैलाला बाहेर काढण्यात यश। नागपूरमध्ये गेल्या 10 वर्षात दुसऱ्यांदा जूनमध्ये कमी पावसाची नोंद, पावसाच्या शिल्लक 3 महिन्यांकडे बळीराजाचं लक्ष। नाशिक शिक्षक मतदारसंघात आज मतमोजणी, गुळवे, दराडे, भावसार आणि कोल्हेंमध्ये लढत, कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता। लोकसभा निवडणुकीचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा। तुम्हारे जीत से तो हमारे हार के चर्चे ज्यादा है, राम सातपुते यांचा प्रणिती शिंदेंना टोला। भुसावळमध्ये वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटल्या, वाहतूक एकेरी मार्गाने वळवली। लोणावळ्यामध्ये मुसळधार पाऊस, इंद्रायणी नदी पातळीत वाढ। इंद्रायणीचा नवीन पूल पूर्ण न झाल्यामुळे जीजी रुग्णालयातले कर्मचारी 3 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार, भरतीबद्दल प्रशासन वेळकाढू धोरण राबवत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप। आशा आणि आरोग्य सेविकांच्या आंदोलनामुळे महानगरपालिकेच्या सेवा बाधित, 11 जूनपासून आंदोलन। आणि देशभरात आजपासून जंगल सफारी बंद, पावसाळा आणि सुरक्षेच्या कारणास्तव 3 महिने सफारी बंद राहणार।